नमस्कार. आपण सगळेच माहितीच्या समुद्रात डुंबत असतो, नाही का? पुस्तकं, लेख, व्हिडिओ सगळीकडून ज्ञानाचा मारा होत असतो. पण कधीतरी असा विचार मनात येतो का की हजारो पानं वाचूनही जे मिळत नाही ते कधीकधी एका साध्या, शांत वाक्यातून मिळून जातं. आज आपण एका अशाच व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत, बाह्या, ज्याचं आयुष्य एका वाक्याने पूर्णपणे बदलून गेलं. एका खोट्या संतापासून ते खऱ्या शांतीपर्यंतचा त्याचा प्रवास आपल्याला दाखवून देईल की खरी शक्ती प्रचंड माहितीत नाही तर एका शांत क्षणात असते. तर मग हाच प्रश्न आपण स्वतःला विचारूया. खरंच एका वाक्यात इतकी ताकद असू शकते का की ते आपल्या जगण्याचा पायाच बदलून टाकेल? आपण रोज कितीतरी सुविचार वाचतो, पण त्याचा परिणाम किती वेळ टिकतो? बाह्याची कथा मात्र वेगळी आहे. ती आपल्याला दाखवते की योग्य वेळी, योग्य मनस्थितीत ऐकलेलं एक वाक्य हे केवळ प्रेरणा देत नाही, तर ते परिवर्तन घडवून आणतं. चला तर मग हा अद्भुत प्रवास अनुभवूया. आपला आजचा प्रवास 5 टप्प्यांचा असेल. सगळ्यात आधी बाह्याने स्वतःभोवती विणलेला असत्याचा बुरखा कसा होता ते पाहू. मग त्याच्या आत पेटलेल्या सत्याच्या शोधाची आग अनुभवू. त्यानंतर रस्त्याच्या कडेला मिळालेल्या एका अद्भुत शिकवणीचे साक्षीदार होऊ. आणि पाहू की कसं एकाच श्लोकातून खरी शांती मिळू शकते. आणि हो, शेवटी हे सगळं ज्ञान आपल्या धावपळीच्या आयुष्यात कसं वापरायचं याची किल्लीसुद्धा शोधू. चला तर मग कथेच्या पहिल्या भागात प्रवेश करूया. डोळ्यासमोर आणा सुप्पारकाचं ते गजबजलेलं बंदर, मसाल्यांचा सुगंध, जहाजांचा आवाज आणि लोकांची वर्दळ. आणि याच गोंधळात एक व्यक्ती आहे, बाह्या. तो बाहेरून जरी शांत दिसत असला तरी आतून एका मोठ्या वादळात अडकला आहे, स्वतःच्याच खोट्या प्रतिमेच्या जाळ्यात. कल्पना करा, समुद्राच्या प्रचंड लाटांनी किनाऱ्यावर फेकलेला एक माणूस. जहाजाच्या अपघातातून वाचलेला तो एकटाच. अंगावर कपड्यांच्या नावाखाली फक्त चिंध्या, आधाराला एक लाकडी फळी आणि हातात एक रिकामं भिक्षापात्र. हीच होती बाह्याची ओळख. शून्यातून आलेला, सगळं काही हरवलेला. आणि मग बघा गंमत काय झाली. त्याच्या त्या दयनीय अवस्थेला लोकांनी त्याग समजलं, त्याच्या शांततेला ज्ञान. हळूहळू लोक त्याला अरहत म्हणजे एक मोठा ज्ञानी संत मानू लागले, त्याची पूजा करू लागले. आणि आपण सगळेच जसे असतो तसाच बाह्याही इतरांच्या नजरेतून स्वतःला पाहू लागला. लोकांचा विश्वास हाच त्याचा आरसा बनला आणि तो खरोखरच स्वतःला एक महान संत समजू लागला. किती धोकादायक असतं ना हे, दुसऱ्यांच्या मान्यतेवर स्वतःची ओळख तयार करणं. पण असं म्हणतात ना की कोणतंही खोटं जास्त काळ टिकत नाही. बाह्यच्या या भ्रामक जगाला एक जबरदस्त तडा बसतो आणि तिथूनच सुरू होतो त्याचा खरा प्रवास. सत्याच्या दिशेने एक तातडीचा, आतुरतेचा प्रवास. प्रत्येक चांगल्या कथेत एक असा क्षण येतो जिथे एक मार्गदर्शक येतो. बाह्याच्या आयुष्यात हा हस्तक्षेप आला महाब्रह्माच्या रूपात. ते केवळ एक दैवत नव्हते, तर बाह्याच्या एका पूर्वजन्मातील मित्र होते. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की आपला मित्र खोट्या अहंकाराच्या अंधारात हरवत चाललाय, तेव्हा त्यांनी त्याला प्रकाशाकडे आणायचं ठरवलं. कल्पना करा, एका शांत रात्री बाह्या स्वतःच्याच मोठेपणाच्या विचारात मग्न आहे. आणि तेव्हा महाब्रह्मा प्रकट होतात. त्यांचे शब्द तलवारीच्या धारेसारखे होते. बाह्या, तू अरहत नाहीस. तू ज्या मार्गावर आहेस तो ज्ञानाचा नाही, भ्रमाचा आहे. हे ऐकून बाह्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची वर्षानुवर्षे जपलेली ओळख, त्याचा अहंकार एका क्षणात सगळा डोलारा कोसळला. जेव्हा सगळं खोटं गळून पडतं तेव्हाच खऱ्या सत्याची भूक लागते. आणि बाह्यासोबत नेमकं तेच झालं. त्याच्या मनात सत्यासाठी इतकी आग पेटली की त्याने एका रात्रीत 120 योजनांचं अंतर पार केलं, म्हणजे जवळपास 900 मैल, आणि श्रावस्ती गाठलं. ही केवळ शरीराची धाव नव्हती, तर त्याच्या आत्म्याची तळमळ होती, खऱ्या ज्ञानाच्या एका स्पर्शासाठी. आणि मग तो क्षण आला, ज्या क्षणाची बाह्या आतुरतेने वाट पाहत होता. श्रावस्तीच्या रस्त्यावर त्याची भेट बुद्धांशी होते. आणि या भेटीत दोन पूर्णपणे भिन्न ऊर्जा एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. हे असं होतं जणू एक खळाळता, उतावीळ झरा एका शांत, खोल सागराला भेटत होता. एकीकडे भाया, धावपळ, अस्वस्थता आणि तळमळीचं प्रतीक, आणि दुसरीकडे बुद्ध, शांती, स्थिरता आणि वर्तमानाचं मूर्तिमंत रूप. भरलेल्या भांड्यात आणखी पाणी टाकता येत नाही, त्याचप्रमाणे अशांत मनाने ज्ञान ग्रहण करता येत नाही. आणि म्हणूनच बुद्धांनी त्याला सुरुवातीला शिकवण्यास नकार दिला. आधी मन शांत होणं गरजेचं होतं.
2दा नकार ऐकूनही बाह्या मागे हटला नाही आणि 3ऱ्या वेळी त्याने जे म्हटलं त्याने सगळंच बदललं. तो म्हणाला, गुरुदेव, माझा पुढचा श्वास येईल की नाही हे निश्चित नाही आणि तुमचंही तसंच आहे. आयुष्य पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे. कृपया मला आत्ताच मार्ग दाखवा. जेव्हा एखाद्याला जीवनाच्या नश्वरतेची इतकी तीव्र जाणीव होते, तेव्हाच त्याचं मन शिकण्यासाठी पूर्णपणे तयार होतं. हीच तळमळ पाहून बुद्ध अखेर तयार झाले. आणि मग तिथेच रस्त्याच्या कडेला बुद्धांनी त्याला ती शिकवण दिली, जी इतकी साधी होती की ती अविश्वसनीय वाटावी. ते म्हणाले, बाह्या, पाहताना फक्त पाहणं असू दे, ऐकताना फक्त ऐकणं, अनुभवताना फक्त अनुभव आणि विचार करताना फक्त विचार असू दे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्या अनुभवांवर चांगले, वाईट, बरोबर, चूक असे शिक्के न मारता गोष्टी जशा आहेत तशा पाहणं, प्रतिक्रियांमधून बाहेर पडून साक्षीदार बनणं. आणि त्या एका शिकवणीने जादू केली. तिथेच त्याच क्षणी बाह्याला ज्ञानप्राप्ती झाली. तो खऱ्या अर्थाने अर्हत बनला. पण नियतीचा खेळ बघा, ज्या क्षणी त्याला परमसत्य मिळालं त्याच क्षणी त्याचा भौतिक प्रवास संपला. संघासाठी काही वस्तू आणायला जात असताना एका गायीच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. ज्ञानाचा सूर्योदय आणि आयुष्याचा सूर्यास्त एकाच दिवशी. पण प्रश्न हा आहे की इतक्याशा शिकवणीने एवढा मोठा बदल कसा घडवला? याचं उत्तर खुद्द बुद्धांनीच दिलं आहे. आणि ते उत्तर धम्मपदाच्या एका प्रसिद्ध श्लोकात सापडतं, जो या कथेचं सार आहे. सहसंपीचे गाथा अनर्थपद संहिता एकम गाथा पदम सेयो यम सुत्वा उपसम्मती. याचा अर्थ इतका सरळ आणि सुंदर आहे. ज्यांना काही अर्थ नाही असे हजारो निरर्थक श्लोक पाठ करण्यापेक्षा किंवा ऐकण्यापेक्षा एकच असं वाक्य, एकच असा श्लोक ऐकणं श्रेष्ठ आहे, जो ऐकल्यावर मनाला खरी शांती मिळते. बाह्याने हजारो ग्रंथ वाचले नव्हते, त्याने फक्त एक शिकवण ऐकली होती, पण तीच त्याच्यासाठी ज्ञानाचा महासागर ठरली. या श्लोकातला खरा आत्मा आहे उपसम्मती या एका शब्दात. उपसम्मती म्हणजे फक्त वरवरची शांतता नाही, ही ती गहन आतली शांती आहे जी मनातील प्रत्येक तळमळ, प्रत्येक इच्छा, प्रत्येक अस्वस्थता शांत करते, विझवून टाकते. बाह्या ज्या तळमळीने धावत आला होता ती तळमळच या शांतीमध्ये विरघळून गेली. ठीक आहे, ही झाली एक प्राचीन सुंदर कथा. पण आपल्यासाठी यात काय आहे? आपल्या आजच्या धावपळीच्या गोंधळाच्या आयुष्यात याचं काय काम? चला हेच शोधूया. चला हे आजच्या जगात वापरून बघूया. समजा मोबाईलवर नोटिफिकेशन आलं आणि लगेच उचलण्याची इच्छा झाली, तिथेच थांबा आणि मनात म्हणा, पाहताना फक्त पाहिलं. कामाच्या ठिकाणी कोणी काही बोललं आणि एकदम राग आला, थांबा आणि म्हणा, ऐकताना फक्त ऐकलं. आणि जेव्हा चिंता करणारे विचार येतात तेव्हा त्यांच्याशी न भांडता फक्त त्यांचे साक्षीदार बना. विचार करताना फक्त विचार. या छोट्याशा सरावाने आपण आपल्या अनुभवांचे गुलाम नाही तर मालक बनतो. आणि हे सगळं आपण आजपासूनच सुरू करू शकतो. एक छोटासा प्रयोग करून पाहूया का? आजचा दिवस फक्त ऐकण्यासाठी निवडा. गाडीचा हॉर्न असो, पक्ष्यांचा किलबिलाट असो किंवा कोणाचा तरी आवाज. काहीही ऐकू आल्यावर फक्त एक क्षण थांबा आणि मनातल्या मनात म्हणा, ऐकताना फक्त आवाज. त्या आवाजाला चांगला किंवा वाईट म्हणण्याआधी जी एक क्षणाची शांतता असते ना, ती अनुभवा. खरी शक्ती तिथेच आहे. आणि आता शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या मनात दिवसभर असे कोणते निरर्थक श्लोक वाजत असतात, जे आपली शक्ती कमी करतात? चिंतेचे, रागाचे किंवा भीतीचे श्लोक. आणि ह्या सगळ्या गोंधळात आपल्याला खरी शांती देण्यासाठी कोणत्या एका शांत श्लोकाची गरज आहे? तो श्लोक शोधा. कारण बाह्याच्या कथेप्रमाणेच कदाचित आपलं परिवर्तनही एकाच वाक्याच्या अंतरावर असेल. यावर नक्की विचार करा.